मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली। मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली। हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सो आज आहे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। आणि तुम्ही बघू शकता मी आता मस्त अशी साडी नेसलेली आहे आणि आम्ही आज बाहेर आलेलो आहोत कारण वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना, मस्त समर आलेला आहे आता इथे आणि एकदम मस्त वातावरण आहे। जर्किंग वगैरेची पण गरज नाहीये खरं तर। आजचा व्हिडिओ हा खूप जास्त स्पेशल होणार आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आपण युरोपियन लोकांच्या रिएक्शन बघणार आहोत जेव्हा आपण इंडियन अटायर घालून म्हणजेच आपली महाराष्ट्राची साडी छान वेअर करून जातो आणि इथल्या लोकांच्या तेव्हा काय रिएक्शन असतात ह्या आज आपण बघणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे आम्हाला सुद्धा कारण हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इथे साडी घालून कुठेतरी फिरायला जाणं किंवा काय। कारण इकडे मोस्टली कसं आपण वन पीस म्हणा किंवा जीन्स टॉप म्हणा असं घालू शकतो। मी म्हटलं की आज छान महाराष्ट्र डे आहे आणि त्या निमित्ताने का होईना आपण आपली संस्कृती जपली पाहिजे। जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपण आपली संस्कृती जपलीच पाहिजे। त्याच्यामुळे मी म्हटलं की आज छान साडी घालूया आणि मस्त लोकांच्या रिएक्शन बघूया, लोकांपर्यंत आपली संस्कृती पोहोचवूया। सो चला आता आम्ही निघालेलो आहोत आणि बऱ्याचशा ठिकाणी आज जाणार आहोत आम्ही, तर सगळं तुमच्याबरोबर शेअर करेलच। सो चला आता आपण इथे सिटी सेंटरच्या इथे आलेलो आहोत आणि इथे भरपूर सारा क्राउडेड एरिया आहे हा। आणि आज मेन म्हणजे 1 मे आहे तर सगळ्यांनाच सुट्टी आहे, इथे सुद्धा सुट्टी आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे सगळेच बाहेर पडले कारण वेदरच एवढं छान आहे। तर चला इथे ना तुम्ही बघू शकता मस्त असा सिटीचं नाव आहे मॅल्मो, तर इथे थोडेफार फोटोज काढू आपण आणि नंतर आपण जाऊया आतमध्ये। नावाची कुण्या राज्याची तू गराणी आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी। थँक्यू। तर त्यांनी खूप छान कौतुक केलं, मस्त वाटलं मला इथं, एकदम नाही का प्राऊड फील होतंय साडी घातल्यानंतर। आणि अजिबात असं वाटत नाहीये नाही का ऑकवर्ड वगैरे एवढ्या सगळ्यातून आपण साडी घालून चाललोय। मी एकटीच इथून साडी घालून चालली तर असं ऑकवर्ड अजिबात वाटत नाही, खरंच छान वाटतंय। आता आपण इथून चाललेलो आहोत आणि भरपूर सारी गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि सगळे लोक ना येऊन छान स्माइल करतायत नाही का। त्यांना काहींना आणि मिक्स रिॲक्शन आहेत खरं तर, काहींना आवडते, काहींना असं वाटते की काय घातलंय काय नाही, ज्यांना माहिती नसेल त्यांना नाही का। चला
इथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे लेक, किती सुंदर लेक आहे ना. आणि समर मध्येच हा बघायला एवढा छान वाटतो कारण बोटिंग वगैरे चालू असतं, तर छान वाटतं. आता पण बोटिंग चालू आहे बघा, भारी वाटतंय. आणि समर मध्ये ह्या ऍक्टिव्हिटी करायला ना इथे खूप छान वाटतं, एकदम मस्त. वेदर पण आज मस्त आहे. तर चला, आणि भरपूर लोक आहेत ना, छान छान रिॲक्शन देत आहेत. सो काही काही लोक बघून छान स्माइल सुद्धा करतायत, त्याच्यामुळे छान वाटतंय मला. कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राज्याची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुम 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 ठुमकत नार लचक लचक लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी कसा अंगी भन्नान वारा ससा जणू गुलाबाची ही कळी चढतो पोरांच्या गुलाल गाली रूपाचं तुफान झालं या बेभान उडवीत दैनाची भाची ढोलाच्या तालात ठोका ही चुकवीत चालली नार ठसक्याची हिच्या नादान झालो बेभान जीव हैरान येड्यावानी आली ठुमकत कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राज्याची तू ग राणी तर आता आम्ही इथे थोड्या वेळ बसलेलो आहोत आणि खरं तर आहे ना, बऱ्याच युट्यूबर्सचे किंवा बऱ्याच महाराष्ट्रीयन ज्या लेडीज आहेत ना, तर त्या बाहेरच्या देशात अशा छान साड्या वगैरे घालून नेसून अशा फिरतात आणि पब्लिक रिॲक्शन घेतात. असे बरेच व्हिडिओ मी इंस्टाग्राम, युट्यूबवर बघितलेले आहेत. त्याच्यामुळे ना मला ते व्हिडिओज इतके आवडले ना की तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की अरे किती छान व्हिडिओ केला, संस्कृती जपतात बाहेरच्या देशात सुद्धा, तर का नाही आपण पण असा व्हिडिओ करावा छान आणि इथल्या स्वीडन मधल्या लोकांच्या छान रिॲक्शन घ्याव्या. आणि खरंच मला खूप छान वाटतंय हे रिॲक्शन, पब्लिक रिॲक्शन बघून. आणि इतकं सुंदर वाटतंय ना, आपला अभिमान वाटतोय एक साडी नेसून इथे फिरल्याचा, महाराष्ट्रीयन असल्याचा, आणि तेही आज ह्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी मी करतेय ना इथे. सो खूप छान वाटतंय मला. सो आता आपण इथे मेल्मो सेंट्रलच्या इथे आलेलो आहोत आणि आता मेट्रो स्टेशनवर आलेलो आहोत आणि इथून आपण मेट्रो पकडून जाणार आहे. सकाळी आपण बसनी थोडासा प्रवास केला, आता आपण मेट्रोने सुद्धा प्रवास करणार आहोत. तिथल्या लोकांचा सुद्धा रिॲक्शन घेणार आहोत. सो चला. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. दिसतीया भारी नेसुनी साडी, काळजाचं पाणी पाणी करतीया पोरही. आता क्यूटवाली गावरान बोली, खट्याळ थोडी माझ्या काळजाची चोरही. थोडं माझ्या पिरमत पड तू ग बाई, खुळ्यागत झाला मन तुझ्याच पायी. आता मला लागली या लग्नाची घाई, भाई आता बोलू नको ग माझी राणी. होशील का या पठ्याची सोबर घरवाली. मराठमोळी
सगळ्यापेक्षा भारी बायको पाहिजे नखरेवाली, मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. तर आता आमचं छान फिरून झालं आणि भरपूर लोकांच्या रिॲक्शन्स तुम्ही बघितल्या आणि खरं तर ह्यापेक्षा खूप जास्त लोकांनी रिॲक्शन दिल्या आणि सगळ्याच रिॲक्शन घ्यायला कॅप्चर करता आल्या नाही खरं तर, पण भरपूर रिॲक्शन घ्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्याबरोबर पण तो शेअर केलाच आणि आय होप तुम्हाला ते आवडला असणार आहे. तर चला आता आम्ही घरी जातो आणि घरी गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी. तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर आजचा दिवस पूर्ण इतका छान गेला, मस्त एक्सपिरियन्स होता आजचा. आणि इथल्या लोकांना ना आपले इंडियन पेहराव, आपला इंडियन अटायर, माझी साडी इतकी आवडली, त्यांना खूप स्टायलिंग ते आवडलं. भरपूर लोकांनी छान छान रिॲक्शन दिल्या, काही लोकांनी कमेंट्स दिल्या, तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. आणि तसं मी तुम्हाला म्हटलं की भरपूर लोकांच्या ज्या रिॲक्शन होत्या त्या आम्हाला कॅप्चर करता नाही आल्या, सगळ्याच कशा करणार नाही का, बरोबर की नाही, पण जेवढ्या शक्य झाल्या आम्हाला तेवढ्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. आणि मला तर खूप छान वाटलं, खरंच खूप प्राऊड फील झालं. आपल्या आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी आज मस्त साडी नेसली होती आणि भरपूर लोकांच्या छान छान कौतुक त्यांच्या तोंडून ऐकलं, खूप छान छान रिॲक्शन होत्या मस्त. आणि प्लस फोटोज सुद्धा आम्ही तिकडे भरपूर काढलेले आहेत, तर माझे जे फोटोज आहेत तिथे काढलेले, सो तुम्हाला व्हिडिओच्या एंडला बघायला मिळतीलच आता. सो चला, कसा वाटला तुम्हाला आजचा रिॲक्शन व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय बाय. व्ही काय ना आईस्क्रीम खाते त्याच्यामुळे तिचं तोंड पूर्ण आईस्क्रीमनी भरलंय, हो ना व्ही का? आईस्क्रीम. बाय बाय. सी यू. फ्लाइंग किस. Like and share. Like and share.